1 जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकावरील शौचालये मोफत करून त्यांची 4 तासातून साफसफाई करणे आणि बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये 30 रुपयात चहा नाश्ता देणे बंधनकारक करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। मात्र हा प्रयोग अपयशी ठरणार असून भाडेवाढीचा निर्णय प्रवाशांवर लादण्यात आला। प्रवाशांना एसटी बसने प्रवास करण्यासाठी आकर्षित करण्याऐवजी भाडेवाढ केल्याने प्रवासी खाजगी वाहतुकीला प्राधान्य देतील आणि एक प्रकारे खाजगी वाहतुकीला चालना देण्यासाठी पूरक असलेला हा प्रयोग दिसून येत असल्याच्या भावना बुलढाण्यातील प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत। हे चुकीचं आहे। भाडेवाढ करणेच चुकीचे आहे। प्रत्यक्षामध्ये चांगल्या प्रकारची महामंडळाकडून सुविधांची अपेक्षा आहे। प्रवाशांना आकर्षित करायचं असेल तर चांगल्या प्रकारच्या सुविधा देणे हे शासनाने प्रथम लक्ष ठेवायला पाहिजे। भाडेवाढ करून लोक खाजगी प्रवासी वाहतुकीकडे झुकत आहे। आपल्याकडे हा प्रवासी कसा आकर्षिला जाईल आणि आपल्याकडे कसा टिकून राहील याकडे शासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे। भाडेवाढ केल्याने खाजगी प्रवासी वाहतुकीला एक प्रकारे शासनच चालना देत आहे असं माझं मत आहे। हे आता जे काही शौचालय मोफत केले जाणार आहे, कॅन्टीनवर 30 रुपयात चहा नाश्ता दिला जाणार आहे, हे हा जो प्रयोग आहे यशस्वी होईल असं वाटतं? नाही, हे कुठेही यशस्वी होत नाही। आज जर तुम्ही बघितलं तर संडाससाठी 2 रुपये, आंघोळीसाठी 3 रुपये हे शासनाचे दर आहे, पण प्रत्यक्षामध्ये किती घेतल्या जाते? 10 रुपये संडाससाठी घेतल्या जातात, 15 रुपये आंघोळीसाठी, हे तर कमीत कमी सांगतो। काही ठिकाणी याच्यापेक्षाही जास्त घेतल्या जातात। त्याच्यामुळे फुकट कुठेही सुविधा शासन किंवा दिली तरीही प्रत्यक्षामध्ये प्रवाशाकडून हे पैसे वसूल केले जाईल आणि ही अप्रत्यक्षपणे लुटीचा प्रकार होईल आणि याचा भुर्दंड प्रवाशांवरच बसेल असं माझं मत आहे।